वेळेस असते त्या वेळी असे दृश्य पाहायला मिळतात. मोठा प्रहार चढवायचा होता. एलिमिनेशन कमी क्षेत्ररक्षक तो चेंडू खाली. आता काय घडेल पुन्हा एकदा इथे मात्र चुकी आणि चुकीच पाहायला मिळते. या प्रकारचं क्षेत्ररक्षण तुम्ही कराल मित्रांनो तर मॅच मध्ये कितपर्यंत तुम्ही राहू शकता. कॅचेस विन मॅचेस म्हटलं जातं. पकडो कॅच जीतो मॅच. कोण आहे सँडी आहे का तिथं संदेश खऱ्या अर्थानं एक लॉलीपॉप झेल अशा प्रकारचे असतात परंतु फटके फसले जातात. विशालच्या माध्यमातून सुद्धा हा फटका फसला होता कारण तुम्ही ज्यावेळेस पॉवर प्लेचा विचार करता तर तुम्ही बॉल पर्यंत पोहोचलं पाहिजे. तुम्ही जर फुटवर्क घेणार नाही तर तुमचे फटके एलिमिनेशन राहणार नाही. हवेमध्ये फटके जातील. शुभम आता मात्र फटका सुरेख आहे. यस इथे मात्र अतिशय देखणा फटका. डीप मिड विकेट का स्क्वेअर लेगच्या मधून चेंडू 1 बाउंस सीमारेषा पार. या स्पर्धेतील पहिला चौकार शुभमच्या माध्यमातून शुभमच्या बॅट मधून येतोय आणि ही खऱ्या अर्थानं खासियत असते डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाची. आपण जर एक विचार केला क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थानं गोलंदाज धास्ती घेत असतात डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाची कारण मनगटाची ताकद इथे का चांगल्या प्रकारची वापरली जाते. 4 धबे बरोबर धावसंख्येचा विचार केला तर 8 धबा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये टीम गाडोबली संघाचे पाहायला मिळतात. पहिली मॅच पहिलं षटक इथे मार्गस्थ असताना चांगला देखना फटका. आता मात्र नक्कीच डीप मिड विकेट रिझन सजवलं गेलंय शुभम साठी. कोलवा टप्प्याचा चेंडू. यास मोठा प्रहार परंतु इथे लॉंग ऑन रिझन क्षेत्ररक्षक तैनात. यस बॅक टू द पॅव्हिलियन. शुभमला परतावं लागेल. इथे मात्र चांगला प्रयत्न तर चांगला केला परंतु इथे चेंडू मात्र बाउंड्री लाईन क्रॉस करू शकला नाहीये. विकेट क्रमांक 2 मात्र टीम गाढवलीचा तंबूच्या दिशेने परततोय. शुभम परतला. तदनंतर मात्र विशाल मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. खऱ्या अर्थानं विशाल आणि सलामीला आलेला सुद्धा विशाल म्हणजे या 2 खेळाडूंवरती खूप मदार असणार आहे कारण सातत्यपूर्व आपण पाहिलं तर विशालच्या माध्यमातून आतापर्यंत चांगला खेळ आला. आपण पाहिलं गेलं तर ओपनचं क्रिकेट खऱ्या अर्थानं जे कोपरखेरणा विभागातील क्रिकेट असेल सातत्यपूर्व चांगला खेळ कित्येकदा पाहिलाय परंतु आज गरज आहे गावाला. गावाच्या नावासाठी खेळतोय. गावाच्या नाव लौकिकासाठी आपण खेळतोय या स्पर्धेमध्ये आणि नॉकआउट्स म्हणजेच तुम्ही एक संधी इथे गमावली तर पुन्हा संधी नाहीये. या स्पर्धेतून तुम्हाला बाद व्हावं लागेल कारण बाद फेरीच्या मॅचेस आपण खेळतोय. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्क वरती असेल सुनील. आता मात्र एक थोडा बदल असेल. आता 3 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर असतील. विशाल शिंदे स्ट्राईक ऑनला लगेच सज्ज होते. गोलंदाजी मार्क वरती सुनील सज्ज होत आहेत. क्षेत्ररक्षण सजलंय. मिड विकेट रिझन बाउंड्री लाईन आहे. लॉंग ऑन आहे. तदनंतर मात्र एक्स्ट्रा कव्हर रिझन खऱ्या अर्थानं तैनात विशाल साठी. षटक खूप महत्वाचा असेल. उलटा चेंडू. यस पहिला चेंडूवरती पहिला ब्लास्ट मॅक्सिमम येतो विशाल शिंदेच्या बॅट मधून. खणखणी दणदणीत षटकार. मी मगाशीच म्हटलं की कोपरखेरणा विभागामध्ये ओपन खऱ्या अर्थानं जे विभागीय क्रिकेट असते त्यामध्ये चांगली कामगिरी विशाल शिंदेच्या माध्यमातून आतापर्यंत राहिली आहे आणि त्याला तुम्ही पुलटा चेंडूची मेजवानी द्याल तर इथे मात्र त्याचा नक्कीच समाचार घेतला जाणार. या चेंडूवरती आला 6 धाबा म्हणजे धावसंख्या 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. आयोजन समिती प्लीज आपण बॉल त्वरित आणण्याचा प्रयत्न करा कारण या मैदानाचा जर विचार केला ऑन साइड थोडस क्रिटिकल आहे. तिथे बॉल गेल्यानंतर थोडा वेळ लागतो तर थोडस आपण त्या साइडला 1-2 आपले स्वयंसेवक ठेवा. आजचा दिवस नक्कीच 8च. राजेंद्रजी शेडगे त्याचप्रमाणे रमेशजी शेडगे यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आगमन होतंय. त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून मंचावरती हार्दिक असं स्वागत करतोय. विनंती राहील आपण सर्वांनी मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचे. विलाजी भिलारे यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सगळ्याच्या सत्रामध्ये आगमन होत आहे. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. आयोजन समिती आपण थोडं तिकडे 1-2 प्लेयर्स आपले बसवा प्लीज कारण एवढा वेळ लाईव्हला मॅचेस कव्हर होतात त्यामुळे आपण एवढा वेळ वाया नाही घालवायचा विनंती असेल.
पहिली मॅच आहे, त्यामुळे आपल्याकडे जुने चेंडू अवेलेबल नाहीत आणि आता लगेच दुसरा जुना चेंडू आपण तयार ठेवायचा आहे. तर पहिल्या चेंडूवरती मॅक्सिमम आलाय, म्हणजेच विशाल डकआउट मधून सेट होऊन आलाय की काय. इथे मात्र तुम्हाला चेंडू लँडिंग करावे लागतील, अन्यथा नक्कीच आपला या ठिकाणी समाचार घेतला जाऊ शकतो. सुनील पुन्हा एकदा, आता मात्र या ठिकाणी चांगला प्रहार केलाय, परंतु लॉंग ऑन सज्ज आहे. तिथे मात्र अनिल इथे फेकी करेल. फेकी थोडीशी काहीतरी वेगळ्या धाटणीची आहे, परंतु एका धाब्यावरती समाधान मानावं लागेल. चेंडू ट्रॅव्हल खेळपट्टीचा जर विचार केला थोडीशी दमट आहे, कारण सगळ्याचं सत्र आहे आणि ती विचार केला तर ऊन अजिबात नाहीये. क्लायमेट थोडस चेंज पाहायला मिळतंय, त्यामध्ये एक फलंदाजांना कस लागेल, ताकद लावावी लागेल फटक्यांमध्ये. आणि बाउंड्री लाईनचे जे पडदे आहेत त्याला टच कोणी बसू नका प्लीज. तिथे ऑन साइडला टीम कोणती आहे प्लीज तो पडदा सोडा मित्रांनो. हाताने धरा, थोडासा खाली करा, पण बसू नका कोणत्याच्यावरती प्लीज, विनंती असेल. ओ इथे पहा समजदारीचं क्रिकेट हलक्या हाताने खेळला, डायरेक्ट हिटचा प्रयत्न नाही. इथे गुड रनिंग मिड विकेट, दुसऱ्या धाबेचा मानस नाही, थांबवलंय. येस, नॉट आउट. इथे पंच बारकाईने लक्ष देत असतात. ज्याच्या वेळी रनआउटचा एखाद्या वेळेस मोका येत असतो त्यावेळी पूर्ण लक्ष केंद्रित पंचांच्या माध्यमातून केलं जातं आणि चोरटी धाव परंतु जोखीम भरी धाव होती, कारण माहिती आहे या दोन फलंदाजांना आमच्यावरती टीम निर्बल आहे, तर अशा जोखीमच्या धाबा घेणं टाळलं पाहिजे. तर चांगला चेंडू होता खऱ्या अर्थानं. षटकारानंतर कमबॅक केलंय सुनील यांनी, कारण नंतरच्या दोन चेंडूवरती फक्त सिंगल आल्यात, म्हणजे कमबॅक झालंय. विशाल शिंदे सज्ज झालाय स्ट्राइक एंडला. शॉर्टपिच चेंडू पटका फसलाय, इनर लागते बॅटचा, अंदरुनी किनारा लागला. घ्यायचा होता ज्या पटक्यामध्ये गली पॉइंटच्या मधून मानस विशालचा होता, परंतु तिथे मात्र गती परिवर्तन पाहायला मिळालं सुनील यांच्या माध्यमातून आणि फटका फसला. डॉट बॉलची सांगता झाली आहे. गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा सुनील सज्ज, स्ट्राइक एंडला. विशाल शिंदे सज्ज झालाय. पुन्हा शॉर्टपिच चेंडू, इथे पाठलाग करण्याचा प्रयत्न, एसटी रक्षकाची चुकी आणि तिथे काय घडेल, धाव घेण्याचा अजून एक प्रयत्न केला जाईल का नाही. पंच या ठिकाणी आमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवलं जाईल. बाईच्या स्वरूपामध्ये आलेली ही एकेरी धाव, म्हणजे धावसंख्या जाऊन पोहोचली 17 या आकड्यापर्यंत. चांगली धावसंख्या असेल, कारण पाहिलं गेलं तर षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे सुनील यांच्या माध्यमातून. विशाल पुन्हा एकदा सज्ज झालाय स्ट्राइक एंडला. ओ इथे काय घडेल, लोचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. चांगला चेंडू ढकलून दिलाय, चेंडू जातोय इथे गली आणि पॉइंटच्या मधून सीमारेषेकडे, म्हणजेच 8-9+ आलेली एक धाव. समजदारीचं क्रिकेट आणि तंत्रशुद्ध क्रिकेट म्हणावं लागेल विशालच्या माध्यमातून, कारण पाहिलं होतं खूप हाईट वरचा बॉल होता आणि त्याला चांगली दिशा दिली. काय पाहिलं गेलं तर मॅन्डेटरी पॉवर प्ले क्रमांक 2चं षटक चालू आहे, म्हणजे 30 सर्कल थोडस तुम्हाला अजून खाली मिळेल आणि त्याचा फायदा मात्र विशालच्या माध्यमातून घेतला. येणारा चेंडू असेल फ्री हिट, म्हणजेच मेजबानीचा चेंडू फलंदाजांसाठी. सुनील चुकी झाले, इथे काय घडेल, पुन्हा एकदा यस, काय गती परिवर्तन आहे पहा. आणि 2 षटक झाले, त्यानंतर ड्रिंक्स ब्रेक असेल, मैदानाच्या आत ड्रिंक्स पोहोचवल्या जातील, पाणीची व्यवस्था सुद्धा केली जाईल. पंचांना विनंती असेल की 2 षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक थोडासा असणार आहे, याची आपण येणाऱ्या पूर्ण स्पर्धेमध्ये दखल घ्यायची आहे आणि तो लिमिट मध्येच ठेवायचा आहे. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचले 22 धाबा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये, म्हणजेच स्कोरवरती पाहिलं तर 2-2-2 असं समीकरण पाहायला मिळतंय. 2 षटक संपले, 2 गडी बाद झालेत आणि 22 धाबा धाबलकावरती लावल्यात. तर स्पर्धा पाहता मित्रांनो, जांभली टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत श्री गणेश क्रिकेट क्लब निझरे आयोजित श्री गणेश चषक 2022, खऱ्या अर्थानं गणपती रायाच्या खऱ्या अर्थानं नावाने भरवला हा चषक. खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर श्री गणेश क्रिकेट क्लब निझरे, श्री गणेश विकास मंडळ निझरे मुंबई तसेच ग्रामस्थ मंडळ निझरे आयोजित ही स्पर्धा. नेरूळ खऱ्या अर्थानं बामनदेव हे मैदान खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर 360चं मैदान आहे, सर्कल मैदान. आणि जर आपण विचार केला तर आज नवी मुंबई शहरामध्ये उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा भरपूर स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, कारण पाहिलं गेलं तर 2 दिवसांच्या स्पर्धेवरती जास्त भर दिला जातो.
कारण पाहिलं गेलं तर वर्किंग डे असतो, प्रत्येक खेळाडूला तिथे सुट्टी प्राप्त होईल की नाही हा खूप मोठा विषय असतो. त्यामुळे सॅटर्डे संडेला जास्त स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. आणि सातत्यपूर्व आम्ही सांगत असतो की या नवी मुंबई शहराचा विचार केला तर या शहराला क्रिकेटची पंढरी असं आम्ही संबोधतो. एकाच वेळेस 20 ते 25 स्पर्धा या आमच्या छोट्याशा नवी मुंबई शहरामध्ये आयोजित केलेल्या पाहायला मिळतात. कारण मैदानांचं उद्यानांचं नवी मुंबई शहर असं म्हटलं जातं. आणि त्या खऱ्या अर्थाने नवी मुंबई शहरामधून नेरूळ विभागामधून पीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्या समोर लाईव्ह तर ड्रिंक्स ब्रेकच्या नंतर पुन्हा एकदा मैदानात घेऊन जातोय आपल्याला. आता मात्र पॉवर प्ले क्रमांक दुसरा संपलाय, म्हणजेच आता मात्र खुलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल. 5 क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनला सजलेले पाहायला मिळतील. खऱ्या अर्थाने विचार केला तर स्क्वेअर लेग आहे, डीप मिड विकेट, लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर रिझन बाउंड्री लाईन सज्ज आहे. तदनंतर पाहिलं गेलं तर मिड विकेट क्षेत्ररक्षक सज्ज आहे, म्हणजे एक्स्ट्रा क्षेत्ररक्षक सजवले जात आहेत ऑन साईडला. तदनंतर मिड ऑन आहे आणि कव्हरला क्षेत्ररक्षक सज्ज आहेत. त्याचबरोबर शॉटमॅन सज्ज आहे. गोलंदाज प्रेम. ओ बॅटची एज लागते तिथे क्षेत्ररक्षक. यस, विकेटचा पतन. बॅक टू द पॅव्हिलियन. विशाल शिंदेला परतावा लागेल. फटका बसला, वेळ खूप होता विशालकडे. चेंडू खाली ठेवण्यामध्येच इथे अपयश आलं आणि विकेटचं पतन. मोठी विकेट असेल इथे मात्र टीम पाटणेमाची 11 संघासाठी, कारण ज्या प्रकारचा विशालची फलंदाजी आतापर्यंत राहिली, एक षटकार त्याच्या बॅट मधून आला, परंतु आता मात्र परतावा लागलाय. विकेट क्रमांक मात्र 3रा तंबूच्या दिशेने टीम गाढवली संघाचा. कर्णधार विकास नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. YCC खऱ्या अर्थानं गाढवली 11 संघ. विकास शिंदे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. कॅप्टन यांनी खेळावे लागेल. धावांचा विचार केला तर धाव संख्या 22 आहे. एक रन रेटचा विचार केला तर चांगली समाधानकारक धावसंख्या आहे, परंतु विकेटचा विचार केला तर आता मात्र खऱ्या अर्थानं आघाडीची फली तंबूच्या दिशेने परतली आहे. तर नेक्स्ट मॅच ग्राउंडवरच घ्यायचं. तर प्रेम पुन्हा एकदा सज्ज झालाय. विकास शिंदे. इथे पहा फुलटॉस, गती परिवर्तन, मुवमेंट पाहायला मिळते. चेंडू लँड झाल्यानंतर मात्र इन कटर पाहायला मिळतोय. नेक्स्ट मॅच असेल बोगवली कुडाळ विपक्ष मोहाट. दोन्ही संघाचे कर्णधार. आपण एंड ऑफ द फर्स्ट इनिंग नाणेफेकीसाठी सज्ज राहायचे. प्रेम शॉर्ट पिच चेंडू. हो 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 गती. आणि इथे मात्र काय घडतंय, यष्टी रक्षक सुद्धा चुकी केली जाते. चेंडू जातोय, किती धाबा देऊन जाईल. एक धाव कंप्लीट. दुसरा धाबेचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धाबा यशस्वीरित्या. इथे क्रिकेटमध्ये चुकीला माफी नसते मित्रांनो. बाईच्या स्वरूपामध्ये आलेल्या ह्या 5 धाबाच्या 2 धाबा सॉरी. कारण विचार केला तर ची गती परिवर्तन खऱ्या अर्थानं हा चेंडू आणि ह्या चेंडूचा आज खऱ्या अर्थानं क्रिकेट विश्वामध्ये बोलबाला आहे. आणि फलंदाज विकास शिंदेना सुद्धा तो चेंडू समजला नाही. तदनंतर यष्टी रक्षक सुद्धा बीट झाले. होया आता मात्र फुल टॉस बॅट वरती घेतला, जोरदार प्रहार केला, परंतु कबर एक्स्ट्रा कबर रिझन बाउंड्री लाईनला क्षेत्ररक्षक आहे. काय घडेल नक्कीच इथे थोडंसं बबलिंग झालेलं पाहायला मिळालं. 3रा धाबेचा प्रयत्न केला जातोय. निवडला यष्टी रक्षकाचा, परंतु 3 धाबा कंप्लीट केला जातील. त्या दरम्यान अतिशय गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. चांगली रनिंग खऱ्या अर्थानं क्रीजवरती पाहायला मिळाली, कारण 3 धाबा धावून काढणं एक कॉलिंग खूप महत्वाचं असते आणि ते या 2 फलंदाजांमध्ये ताळमेळ पाहायला मिळाला. 3 धाबे बरोबर धावसंख्या 27 धाबा धावफलकावरती आहेत. प्रेम विशाल. हो इथे मात्र एज लागते. यष्टी रक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल का. हो प्रयत्न तर झाले, परंतु झेल मात्र होऊ शकला नाहीये. एक धाव मात्र या चेंडूवरती अर्जित केली जाईल, म्हणजेच धावसंख्येमध्ये बदल. 28 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. षटक क्रमांक 3 प्रेम मात्र घेऊन मार्गस्थ. 2.5
5 चा खेळ आतापर्यंत संपलाय. 1 शॉटचा इशारा नक्कीच पंचांनी आतापर्यंत गोलंदाजापर्यंत पोहोचवलाय. 1 बाउन्स. इथे काय घडेल? हो 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 हो, काय घडतंय? यास इथे या प्रकारची तुम्ही फलंदाजी कराल तर मित्रांनो खऱ्या अर्थानं जोखीम तर घेतली आणि त्याचा फटका बसतोय. विकेटचं पतन. विकास शिंदे बॅक टू द पवेलियन परतावा लागेल. मात्र मोठी खेळी करण्यापासून वंचित ठेवलं गेलंय विकासला आणि कुठेतरी हडबडत खेळण्याचा प्रयत्न झाला आणि इथे मात्र ज्यावेळेस तुमच्याकडे कॉन्फिडन्स नसतोय त्यावेळी अशा प्रकारच्या चुका आपल्याकडून घडत असतात. विकेट क्रमांक 4 मात्र टीम गाढवलीचा तंबूच्या दिशेने परततोय. धावसंख्येचा विचार केला तर 28 धावा धावफलकावरती. एंड ऑफ द 3 षटक. 3 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 28. म्हणजे विचार केला तर नक्कीच समाधानकारक स्थितीपर्यंत आहे, परंतु विकेट मात्र 4 तंबूच्या दिशेने परतल्यात. नवीन फलंदाज देवेश नवीन फलंदाज, परंतु विशाल खऱ्या अर्थानं सलामीला आलाय आणि चांगली खेळाचं प्रतीक्षा आतापर्यंत दाखवलंय. खऱ्या अर्थानं ही 2 षटके खेळावी लागतील. 60 धाव्यांपर्यंत मजल मारावी लागेल. खऱ्या अर्थानं टीम पाटणीमाची संघाचा विचार केला तर चांगली फलंदाजी त्यांच्या तंबूमध्ये सुद्धा आहे म्हटल्यानंतर खऱ्या अर्थानं 50+60 कडे जाण्याचा प्रयत्न नक्कीच केला जाईल. गोलंदाज येतोय. गोलंदाजी मार्क वरती तर या ठिकाणी विशाल परतला म्हणजेच मोठा धक्का. विशाल बॅक टू द पवेलियन. खऱ्या अर्थानं जर विचार केला तर खूप मोठी विकेट असेल आणि खेळपट्टीचा अंदाज मात्र घेण्यामध्ये नक्कीच फसगत होते का फलंदाजांची हे पाहणं नक्कीच. नवीन फलंदाज मात्र रोशन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. खऱ्या अर्थाने विचार केला तर गाढवली 11 संघ कुठेतरी बॅकफुटवरती ढकलला जाईल का? विकासच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं पहिल्याच चेंडूवरती विकेट प्राप्त झाले. म्हणजेच हे षटक कुठेतरी दबाव मात्र झुगारलाय तो फलंदाजांच्या बाजूने. पुढचा चेंडू मात्र इथे पुन्हा एकदा या ठिकाणी गती परिवर्तन काय घडेल? विकेट होईल का? नाही. इथे 1 विकेट मात्र नक्कीच मागच्या चेंडूवरती आले त्यानंतर दबाव मात्र फलंदाजांवरती होता. ज्या प्रकारची फलंदाजी अपेक्षित आहे त्या प्रकारची फलंदाजी होत नाही, कारण जी आघाडीची फळी होती ती तंबूच्या दिशेने परतल्या. त्यानंतर मात्र या प्रकारची फलंदाजी एकेरी दुहेरी धाब्यांची आपल्याला पाहायला मिळेल. विकास पुन्हा एकदा सज्ज. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल केले जात आहेत. आता मात्र इथे फटका नक्कीच ज्या प्रकारचा खेळला त्या प्रकारचे नक्की 1 धाव कंप्लीट केली जाईल. यस, आपण पाहिलं गेलं तर मिडल ऑफ द बॅट फटके अजिबात लागत नाहीत. फलंदाजांचा विचार केला ज्या वेळेस तुम्ही चेंडूपर्यंत पोहोचणार नाही त्यापर्यंत तुमचा मिडल ऑफ द बॅट फटका येणार नाही. तुम्ही कुठेतरी बॅकफुटला जाताय त्यानंतर शरीराच्या लांबून फटके खेळले जातात. या चांगली गोलंदाजी, अतिशय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते विकासच्या माध्यमातून. कारण विलासच्या माध्यमातून फलंदाज देवेश. आता मात्र पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू होता. इथे पंच आमच्याकडे बळले जातील का? यास, इथे मात्र बाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. अवंतर धावेची भर. धावसंख्येचा विचार केला तर 31 धावा धावफलकावरती आहेत. सुरेख चेंडू. एसटी रक्षक थोडीशी चुकी करतात आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये आणि इथे मात्र एकेरी धाव. अर्थातच एका धाब्याने धावफलक नक्कीच हालतं होत आहे, परंतु ज्या प्रकारची गती हवी आहे ती गती मात्र देण्यामध्ये यशस्वी होत नाहीत फलंदाज. पुन्हा एकदा शब्बल झालाय. चांगला फटका, परंतु क्षेत्ररक्षक तिथे आहे. प्रोटेक्शन आहे. पाहिलं गेलं तर फील केले. फेकी होते, चांगली फेकी, परंतु इथे मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 2 धाबा कंप्लीट केल्या जातात आणि हे करणं गरजेचं असेल, कारण मित्रांनो आपण खेळतोय आपल्या गावासाठी, आपल्या संघासाठी आणि इथे 100% योगदान देणं गरजेचं असतंय. कारण एक गाव आकडा. ग्रामीण क्रिकेट पाहिलं गेलं तर एक मोठ्या गावातून
34 धावा धावफलकावरती लागल्यात. 4 षटकाची समाप्ती 5 विकेटच्या पतनानंतर टीम गाढवली संघ 34 धावांवरती पोहोचलाय. पाहिलं गेलं तर पहिल्या 2 षटकांमध्ये 22 धावा धावफलकावरती होत्या. तदनंतरच्या 2 षटकांमध्ये फक्त 12 धावा धावफलकावरती आल्यात. म्हणजेच कमबॅक केलाय टीम पाटणेमाची 11 संघाने. नवीन गोलंदाज शेवटचं आणि वैयक्तिक दुसरं षटक म्हणजेच खूप महत्वाचं षटक ललित घेऊन आलाय. काय घडेल, रोखलं जाईल का, 40च्या आतमध्ये ठेवलं जाईल का टीम गाढवली संघाला. ललितच्या हातामध्ये चेंडू, स्ट्राईक एंडला देवेश. पहिला चेंडू इथे मात्र एसटी रक्षक खूप लांब गॅदर करतायत का, कारण चेंडू त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आहे. तर थोडीशी जागा चेंज करायला हवी आहे. पहिला चेंडू डॉट बॉलची सांगता, कारण मुवमेंट प्राप्त होते ते कुठेतरी ओळखण्यामध्ये खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर फलंदाज देवेश इथे मात्र चाचपडत खेळताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा निघालाय ललित. पुढचा चेंडू आता मात्र इथे जोरदार प्रहार तर केलाय, परंतु काय घडेल इथे पुन्हा एकदा झेलधरणीला दान केला. त्यानंतर घेतलेल्या दुहेरी धाबेचा प्रयत्न आणि तिसरी धाव कंप्लीट केली. पा एक झेल इथे मात्र काय घडू शकतो, तर या चेंडूवरती 3 धावा देऊ शकतो टीम गाढवली संघाला. तर झेल टिपला असता तर 3 धावा वाचल्या असत्या, परंतु जर तरला क्रिकेटमध्ये महत्व नाही मित्रांनो. आल्या 3 धावा, 3 धावेवर धावसंख्या 37 धावा. 37 लॉस फॉर 5 विकेट्स टीम गाढवली 11 संघ. पुन्हा एकदा ललित टू रोशन. इथे खूप लांबून खेळण्याचा प्रयत्न, आणि मी प्रत्येक वेळी सांगत असतो मित्रांनो, तुम्ही चेंडू पर्यंत पोहोचणार नाही, तुमचं फुटवर्क जोपर्यंत हालत नाही तोपर्यंत तुम्ही चेंडू बरोबर गॅदर करू शकत नाही. आणि ज्या वेळेस आपण पाहिलं गेलं तर आता मात्र फुलटॉस बॅट वरती चेंडू आलाय, परंतु डीप मिड विकेट रिझल्ट क्षेत्ररक्षक तिथे आहे. पुन्हा एकदा बमली, चुकीला माफी नाही. चेंडू सीमारेषा ओलांडतोय 4 धाब्यांसाठी. रोशनच्या बॅट मधून आलाय हा खणखणीत चौकार. मिसफील्ड होऊ द्या, कसंही होऊ द्या, धाबा येणं खूप महत्वाचं आहे टीम गाढवली संघासाठी. धावसंख्येचा विचार केला तर 41, 41 धाबा, लॉस फॉर 5 विकेट्स पाहायला मिळतात आपल्याला. ललित फुलटॉस चेंडू होता आणि रोशनने चांगला फटका खेळला. हो ये बा इथे मात्र काय घडतंय, आला तो चौकार, मिसफील्ड. त्यानंतर कॉन्फिडन्स आला रोशन मध्ये आणि त्यानंतर हा बिग मॅक्सिमम आलाय. यास इथे अजूनही फलंदाजी आहे. क्रमांक 7 वरचा फलंदाज सुद्धा षटकार खेचू शकतो, हे टीम गाढवली संघ दाखवून देतोय. 6 धाब्यांबरोबर संघाला समाधानकारक स्थितीकडे घेऊन चालला हा षटकार. म्हणजेच 47 धाबा धावफलकावरती, लॉस फॉर 5 विकेट्स टीम गाढवली 11 संघ. आणि या इनिंगचा शेवटचा चेंडू मला वाटतं असेल. टॉस, नेक्स्ट टॉस साठी मोहाट विपक्ष भोगवली कुडाळ. दोन्ही संघाचे कर्णधार प्लीज आपण समालोचन कक्षापर्यंत या, विनंती असेल आपल्याला. ललित, हो इथे काय घडतंय, फटका तर थोडासा गती ओळखण्यामध्ये थोडीशी चूक झाली. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न केला जाईल का, परंतु नाही, विकेटचं पतन होईल. यास एक धाव कंप्लीट, विकेटचं पतन. म्हणजेच टीम गाढवली लेग बायच्या स्वरूपामध्ये. टीम गाढवली संघ 48, लॉस फॉर 6 विकेट, 48 धाबा धावफलकावरती. 49 धाबांचं आव्हान टीम ऑफ पाटणेमाची 11 संघासमोर असेल. नेक्स्ट टॉस साठी मी निमंत्रित करतोय भोगवली कुडाळ विपक्ष मोहाट. चला प्लीज या आपण. हॅलो, चला टीम भोगवली टीम मोहाट, चला आपण टॉस साठी या. इथेच घ्या, इथे जवळच का कॅमेरामॅन पोहोचतो तिथेच घ्या. चला दोन्ही संघाचे कर्णधार प्लीज या.
एका बाजूला टीम मोहाट, दुसऱ्या बाजूला टीम बोगवली कुडाळ, या दोन संघांच्या दरम्यान आम्ही नाणेफेक करतोय. या साईडला या थोडस प्लीज, इकडे या कारण त्या साऊंडचं हे होतंय. तर मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जातोय. कोण मागेल? मोहाट इज अ कॉल. हा वर असं स्विंग करा. हा छापा द कॉल. मोहाट आणि छापा, मोहाट संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कॉल जातोय. तर कन्नडाकडे जाऊया. टॉस जिंकलात तर चॉईस काय असेल? क्षेत्ररक्षण करताय. सकाळचं सत्र आहे. किती धावांपर्यंत टीम बोगवलेला रोखाल? 55 ते 60 धावांपर्यंत आम्ही रोखू बोगवडी संघाला. 55-60 धावा. नक्कीच स्पर्धेबद्दल काय बोलाल? कारण खऱ्या अर्थानं निझरे गावच्या वतीने ही स्पर्धा या नवी मुंबईमध्ये होते. तर खऱ्या अर्थानं जावली टेनिस क्रिकेटचा विचार केला तर खूप स्पर्धा होत आहेत. या स्पर्धेचं काय आगळं वेगळं नियोजन आपल्याला पाहायला मिळते? प्रथम निजरे टीमला धन्यवाद बोलेन की या स्पर्धेमध्ये आम्हाला खेळण्यास संधी दिली आणि उत्कृष्ट नियोजन असं केलं या स्पर्धेमध्ये निजरे संघाने. तर जाऊया टीम बोगवली संघाचे कर्णधार. टॉस हारलात दादा, या साईडला टॉस हारलात, पहिली फलंदाजी करायची. किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न कराल? प्रथम फलंदाजी करताना आम्ही 60-65 धावा करण्याचा प्रयत्न करू. पाहिलं गेलं तर 360 मैदान आहे म्हटलं तर मोठी धावा उभारणं गरजेचं असेल. स्पर्धेबद्दल काय सांगाल? निझरे गावाच्या वतीने ही स्पर्धा होते. एक जर आपण या स्पर्धेचा विचार केला तर जी वैयक्तिक पारितोषिक आहेत ते खूप या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. तर स्पर्धेबद्दल काय सांगाल? स्पर्धेबद्दल सांगायचं झालं तर खूप चांगलं आयोजन आहे. पहिला दिवस असून पण म्हणजे पहिल्या मॅचपासून चांगलं म्हणजे सगळं यूट्यूब लाईव्ह वगैरे चांगलं आयोजन केलं आहे. मी प्रथमतः श्री गणेश क्लब क्रिकेट क्लब निजरे यांचं स्वागत करतो की त्यांनी आम्हाला खेळायला संधी दिली आणि खूप चांगलं आयोजन केलं. धन्यवाद असतील दोन्ही संघाच्या कर्णधारांना. आम्ही शुभेच्छा देऊ. मान्यवरांना विनंती असेल आपण मंचावरती स्थान पण होऊया. इथे टॉस जिंकला मोहाट 11 संघाने. सिलेक्ट टू द बॉल फर्स्ट. थँक्यू. जवळ मैदानाच्या आतमध्ये 49 धावांचा आव्हान घेऊन सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अभि ललित दाखल झालात. गोलंदाजी मार्क वरती विशाल शिंदे. स्ट्राईक एंडला अभि. नो स्ट्राईक एंडला ललित. पहिला चेंडू चांगला आहे. अतिशय सुरेख देखना पटका. स्क्वेअर लेग रिझन चेंडू सीमारेषा पार. पहिला चेंडूवरती इथे इरादे स्पष्ट. आम्हाला 49 धाबा चेस करायच्या आहेत. अभिच्या बॅट मधून चांगला देखना फटका पाहायला मिळाला. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक म्हणजेच तुम्हाला 30 सर्कलच्या बाहेर फक्त 2 क्षेत्ररक्षक पाहायला मिळणार आहेत आणि त्याचा फायदा मात्र इथे नक्कीच फलंदाज घेताना पाहायला मिळतील. पहिल्या चेंडूवरती आल्या 4 धाबा. टीम पाटणेमाची 11 खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर 49 धाबांचं आव्हान आहे. 30 चेंडू 49 धाबा म्हणजेच या ठिकाणी या प्रकारची फलंदाजी आवश्यकता असेल. पुन्हा एकदा विशाल शिंदे निघालाय. पुन्हा एकदा जोरदार प्रहार. यास वन बाउट चेंडू स्क्वेअर लेग रिजन सीमारेषा पार. खणखणीत चौकार. अभि इरादे स्पष्ट म्हणजेच खऱ्या अर्थानं ज्या प्रकारचा चेंडू आला त्या हॅलो 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 पुन्हा एकदा. आता मात्र नक्कीच खोलवर टप्प्याचा चेंडू डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला जाईल का? नाही. इथे मात्र जोखीम तर होते परंतु गोटांनी बिटवीन द विकेट. 2 चौकारानंतर आलेली एकेरी धाव. धावसंख्या 9 ह्या आकड्यावरती.
तर इथे थोडंसं बबलिंग झालं तर नंतर आलेले दुहेरी धाबा. नाही तसं तिकडे आवाज जातोय पण आपल्याला चांगला सुरेख चेंडू. धावसंख्येचा विचार केला तर धावा 11 धावा धावफलकावरती आहेत. पहिलं षटक विशाल शिंदे. इथे हेलिकॉप्टर उडवायचा होता परंतु इथे उडलं आणि त्याच जागेवरती लँड सुद्धा झालं. म्हणजेच इथे मिड ऑफ रिझनला मात्र जेल टिपला जातोय. बॅक टू द पवेलियन. कोण ललित ना, ललितला परतावं लागेल. विकेट क्रमांक पहिला टीम पाटणे माशीचा इथे मात्र आपल्याला परतताना पाहायला मिळतोय. तर हा बस हेलिकॉप्टरचा विचार केला मित्रांनो. खऱ्या अर्थानं आज टेनिस क्रिकेटचा आपण जर विचार केला तर कृष्णा लक्ष्मण सातपुते. खऱ्या अर्थानं कृष्णा सरांचे हेलिकॉप्टर्स आजही प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये असतात. कारण ज्या प्रकारचे हेलिकॉप्टर्स खेळले जातात ऑफ पेस्टीच्या बाहेरचा यॉर्कर सुद्धा चांगल्या प्रकारचा हेलिकॉप्टर उडवला जातो कृष्णा लक्ष्मण सातपुतेच्या माध्यमातून. तो खेळताना इथे मात्र ललित बॅक टू द पवेलियन परतलाय. म्हणजे विकेट पडल्यानंतर मात्र खऱ्या अर्थानं गोलंदाज हॅबी होतील का. षटक क्रमांक पहिला संपलाय. धावसंख्येचा विचार केला तर 1 बाद 11 धावा टीम पाटणे माची 11 संघ पाहायला मिळत आहेत. नेक्स्ट मॅच आपल्या समोर चांगली असणार आहे. खऱ्या अर्थानं बिग फाईट पाहायला मिळणार आहे. एका बाजूला भुगोली खऱ्या अर्थानं कुडाळ तर दुसऱ्या बाजूला मोहाट इलेबर. या दोन संघांच्या दरम्यान असेल. गोलंदाजी मध्ये परिवर्तन होईल. गोलंदाज विशाल संकपाळ. स्ट्रायकिंगला मात्र असेल फलंदाज सागर. फुलटा चेंडू. याच फुलटॉसला माफी नाही. इथे बिग हाय अँड हँड्स मॅक्सिमम येतोय. ज्या वेळेस आपण फुलटॉसचा विचार केला मित्रांनो याच प्रकारचे फटकेबाजी अपेक्षित असते या टीमला आणि ती मात्र सागरच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवरती खणखणीत दणदणीत षटकार. जुने चेंडू गेले का. बॉल चेंडू आणायला गेले का कोण तिकडे बघा प्लीज. आलाय सर आलाय चेंडू. तर इथे मात्र पहिल्या चेंडूवरती खणखणीत षटकारानंतर धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली तब्बल 17 धावांवरती. विशाल संकपाळचं इथेच खऱ्या अर्थानं स्वागत केलंय म्हणेन सागरने. चला थोडासा वेळ वाचवा मित्रांनो. मॅचचा चालू बॉल आहे त्यामध्ये नक्कीच पुन्हा एकदा विशाल टू सागर. पुन्हा एकदा फुलटॉस. इथे पुन्हा एकदा ब्लास्ट. यस आता मात्र काऊ कॉर्नर भेटली. तुफानी फलंदाजी लाजवाब फटका सागरच्या बॅट मधून खणखणीत बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय. इथे मात्र सागर एक वेगळा हिरा दे स्पष्ट. इथे मात्र काय घडेल याच पंच बळले जातात. व्हाईट बॉलचा इशारा. अवंतर धबीची भर. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचले 24. 24 धाबा. षटक क्रमांक दुसरा चालू आहे. विशाल टू सागर. शॉर्ट पिच कव्हरच्या वरतून लाजवाब प्रहार केला. प्रोटेक्शन आहे तिथे. नक्कीच दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जाईल. याच 2 धाबा कंप्लीट केला जातात. चांगली देखणी फलंदाजी पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं तुम्ही अज अ सिच्युएशन क्रिएट करता. ज्या प्रकारचा चेंडू येईल त्याच प्रकारचा मी फटका खेळेल. ठरवून खेळायचा मानस नाहीये आणि ही एक जमेची बाजू आहे सागरच्या फलंदाजीची. पुन्हा एकदा आता मात्र पहा गती परिवर्तन. यस इथे मात्र स्लोअरचा चेंडू पाहायला मिळाला आणि मित्रांनो या चेंडूचा खूप मोठा बोलबाला आहे आज क्रिकेट विश्वामध्ये. पाहिलं गेलं तर खऱ्या अर्थानं यॉर्कर वरती आला हेलिकॉप्टर. त्यानंतर आला हा स्लोअर वन आणि खूप बोलबाला आहे या चेंडूचा आज. आता मात्र ओळखला होता. यास काऊ कॉर्नर इथे बेडला. यास क्षेत्ररक्षक आहे ढकलला. चांगलं क्षेत्ररक्षण रोशन संकेतच्या माध्यमातून पाहायला मिळालं. काय घडतं या पंच या आमच्यापर्यंत पोहोचवतात. या आहे 4 धाबा. म्हणजेच सागरच्या बॅट मधून तुफानी फलंदाजी. थोडस पाय मात्र नक्कीच ज्या वेळेस चेंडू हातामध्ये होता त्यावेळेस आपण पाहिलं तर धावसंख्येचा विचार केला तर धाबा 30 धाबा धावफलकावरती आहेत आतापर्यंत.
दुसरं षटक मार्गस्थ आहे. 1.5चा खेळ संपलाय. म्हणजेच तुम्ही 11 चेंडूमध्ये तब्बल 30 धाबा. लवकर मॅच संपवायच्या दिशेने वाटचाल सागर आणि खऱ्या अर्थानं अभिच्या माध्यमातून. इथे मात्र बेटन वॉश थांबला, त्यानंतर मात्र पटका हवेमध्ये खेळला. दुसरा धाब्याचा प्रयत्न विशाल आहे. खराब चेंडूपैकी पाहायला मिळते. 2 धाबा कंप्लीट केल्या जातात. म्हणजेच एंड ऑफ द सेकंड ओव्हर धावसंख्या 1 32 धाबा 32. लॉस फॉर 1 विकेट्स. 18 चेंडू 17 धाबा. ड्रिंक्स ब्रेक्स प्लीज मैदानाच्या आतमध्ये घेऊन जा. पण मैदानाच्या आतमध्ये आपण ड्रिंक्स ब्रेक पाहतोय. स्पर्धा पाहताय श्री गणेश चषक 2022 जावली टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत होणारी स्पर्धा. अर्थातच श्री गणेश क्रिकेट क्लब निझरे, श्री गणेश विकास मंडळ निझरे मुंबई, त्याचप्रमाणे ग्रामस्थ मंडळ निझरे आयोजित एक अतिशय देखणी आगळीवेगळी स्पर्धा या नवी मुंबई शहरामधून नेरुळ या विभागामधून आपल्या समय जोडलंय. खऱ्या अर्थानं पीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते. तर पहिली मॅच आपल्या समोर आहे. पाहिलं गेलं तर पहिल्या मॅच मध्ये टीम गाढवली संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 48 धाबा फलकावरती लावल्या. त्यानंतर 49 धाबांचं आव्हान घेऊन मैदानाच्या आतमध्ये टीम पाटणेमाची उतरली. या ठिकाणी सागरने मात्र या स्पर्धेचं चित्र स्पष्ट केलं. अतिशय तुफानी फलंदाजी सागरच्या माध्यमातून 2 षटकार 1 चौकार आतापर्यंत खेळी सजवली आहे. धावसंख्या 2 षटकाच्या अंती जाऊन पोहोचल्या तब्बल 32 धाबा, म्हणजे 18 चेंडू 17 धाबा. समीकरण मात्र टीम पाटणेमाची 11 संघासाठी असेल. नवीन गोलंदाज, चला स्पीडअप ठेवा प्लीज, एवढा वेळ वाया घालू नका मित्रांनो, विनंती असेल आपल्याला. तर नवीन गोलंदाजी मार्क वरती आलाय रोशन. स्ट्रायकिंगला असेल अभि. चला वेळ वाया घालू नका प्लीज मित्रांनो, कारण ड्रिंक्स ब्रेक नंतर थोडस स्पीडअप ठेवा. ही एक वेगळी संकल्पना आहे, याच्यामध्ये वेळ थोडा वाया जाणार आहे. पहिला चेंडू यास अतिशय सुंदर देखना गोल्डन स्पॉटला पडलेला चेंडू. इथे ठरवलं होतं अभिनी मला मिड विकेट रिझनला खेळायचा आहे, परंतु ज्या वेळेस आपण ठरवलंय फटका सागर पाटणे अजून एक षटकार मारला तर सतीश पाटणे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलंय अजून एका षटकारासाठी. अभि शॉर्ट पिच चेंडू इथे चांगला एक बेटन बॉस थांबला, नंतर त्याला दिशा दिली. खऱ्या अर्थानं गली आणि पॉइंटच्या दिशेने चेंडू जातोय सरसर बाउंड्री लाईनच्या दिशेने. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं तिथे, परंतु 3 धाबा रोखू शकले नाहीये. 3 धाबा मात्र या चेंडूवरती अर्जित केल्या गेल्यात. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये अभि आणि सागरच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. खऱ्या अर्थानं प्रत्येक रिझन मध्ये मात्र चेंडू या ठिकाणी खेळला जातोय आणि तिथे धाबांची लयलूट केली जाते. 3 धाबे बरोबर धावसंख्या जाऊन पोहोचली 35. लॉस फॉर 1 विकेट्स. टीम पाटणेमाची 11 संघ. रोशन पुन्हा एकदा सज्ज झाला. पहिला चेंडू सुरेख होता, त्यानंतर थोडासा शॉर्ट पिच पडला चेंडू. गती ज्या वेळेस आपण शॉर्ट पिच चेंडू टाकतो त्यावेळी गतीवरती भर देणं गरजेचं असेल, कारण आपण पाहिलं गेलं तर एनबीला पाहतो, अर्थातच निलेश भिल्लारेला पाहत असतो मित्रांनो. ज्यावेळेस शॉर्ट पिच चेंडू टाकतो त्यावेळी गतीमध्ये परिवर्तन करतो. खूप शॉर्ट पिच चेंडू आणि त्यावरती आलेला हा मॅक्सिमम हाय अँड हँडसम बिग 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 षटकार, म्हणजे सागरसाठी लागलेलं प्राइज लागू झाले म्हणेन. इथे मात्र सागर पाटणे अतिशय बहारदार चांगली फलंदाजी. 101 रुपये सतीश पाटणे यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत जमा झाले, धन्यवाद. आणि हे आहे प्रोत्साहन आपल्या खेळाडूसाठीचा. धावसंख्येचा विचार केला तर धाबा
41 धाबा धापलकावरती आहेत. म्हणजेच अजून तुम्हाला 8 धाब्यांची गरज. षटक क्रमांक 3 मार्गस्थ. पुन्हा एकदा शॉट पिच चेंडू जोरदार चाबूक शॉट. यस, या ठिकाणी नक्कीच कौतुक करावं लागेल. अजून एक पारेलाल म्हटलं जातं. थंड नको या ठिकाणी एवढा शॉर्ट पिचची गोलंदाजी करणार असाल मित्रांनो तर तुम्हाला याच प्रकारचे फटके पडणार. क्लास 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 दाखवतोय सागर पाटणे ऑन फायर. धावसंख्येचा विचार केला तर 47 धाबा, 2 धाब्यांची आवश्यकता. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू समोरच्या दिशेने, 1 बाउन्स, विजयी चौकार सागर पाटणे. लाजवाब. आणि तिसरा खेळ षटकामध्येच पहिले मॅच संपले. म्हणजेच खेळपट्टी रंग दाखवते. पहिली खरं असताना वाटलं होतं कुठेतरी लो स्कोर मॅचेस होतील, परंतु सेकंड इनिंग मध्ये मात्र ज्या प्रकारचे सागर पाटणेंनी फलंदाजी केली, लाजवाब. नेत्रदीप. इथे मात्र टीम पाटणेमाची इलेव्हन संघ खूप खूप अभिनंदन. टीम गाढवली संघ आपलं सुद्धा कौतुक. हार्ड लक. या ठिकाणी क्रिकेट 9 चेंडू 36 धाबांची पाणी खेळी सागर पाटणे. लाजवाब खेळ सागरला. तर आम्ही वैयक्तिक पारितोषिकाकडे जाऊ. त्याच दरम्यान आम्ही टीम खऱ्या अर्थानं मोहाट 11 संघ आपण प्लीज आपण लाईन अपनी मैदानाच्या आतमध्ये लगेच दाखल व्हायचंय.